नागरिक निकाय चुनाव की सरगर्मियां तेज हो चुकी है। इसी कड़ी में प्रभाग क्रमांक 38 से कांग्रेस के 4 उम्मीदवार प्रचार प्रसार के लिए रैली का सहारा ले रहे हैं। क्षेत्र में निकाली गई जनसंपर्क रैली के दौरान स्थानीय नागरिकों ने उत्साहपूर्वक भागीदारी दिखाई और कांग्रेस उम्मीदवारों को भरपूर प्यार व समर्थन दिया। उम्मीदवारों ने घर घर संपर्क कर क्षेत्र के विकास, मूलभूत सुविधाओं और जनहित के मुद्दों को लेकर अपनी प्राथमिकताएं जनता के सामने रखी। रैली के दौरान विकास, विश्वास और बदलाव के नारों के साथ कांग्रेस उम्मीदवारों ने जीत का भरोसा जताया। वहीं जनता के उत्साह ने चुनावी माहौल को नमस्कार, मी कुमुदिनी प्रफुल्ल गुडदे, प्रभाग क्रमांक 38 ब मधून मी निवडणूक लढत आहे आणि हे लढत असताना जी ही इथली विकासाची कामं आहे तसंच या भागात प्रफुल्ल गुडदे पाटलांनी सर्वांगीण विकास तो झालेलाच आहे। परंतु जे काही कामे असेल आणि जे काही लोकांची समस्या असेल, प्रश्न असेल त्यावर काम करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि यशस्वीरित्या ती जबाबदारी पार पाडू। कालच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ यांची वाली प्रेस कॉन्फरन्स झाली आणि काँग्रेसचे जेवढे पण म्हणजे उमेदवार आहेत त्यांची काल मीटिंग घेण्यात आली। तर त्यांनी म्हणजे काय संदेश दिला सर? सर्वांना हेच त्यांनी सांगितलं की तुम्ही आपला प्रचार जोराशोरात करा आणि काँग्रेस पक्षाला भरघोस मताने निवडून आणा। आणि कालच फडणवीस साहेबांची पण इथे खूप मोठी सभा झाली, तर त्याचा काही फरक नाही, कारण असं आहे की लोकशाहीमध्ये लोक हे जनता ही आमच्या सोबत आहे आणि त्यामुळे तसा काही फरक देवेंद्र साहेबांच्या सभेचा त्या पडणार नाही। आम्ही इथे म्हणजे 6 दिवसापासून आम्ही कंटिन्यू सर्वे करत आहोत, तर असं माहीत पडत आहे की काँग्रेसला भरपूर जनतेचं समर्थन आहे। हां, कारण इथे जी लोकांची जी कामं आहे ती झालेली आहे आणि लोक आमच्या सोबत आहे, त्यामुळे समर्थन तर निश्चितच मिळणार आहे। मी ॲडव्होकेट शैलेंद्र डोरले, प्रभाग क्रमांक 38 या प्रभागातून निवडणूक लढवित आहे। या प्रभागामध्ये प्रफुल्ल गुडदे पाटील हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आहेत। त्यांचं कार्य इतकं मोठं आहे या प्रभागामध्ये की ड्रेनेज, पाणी, स्वच्छता यावर त्यांनी भरपूर भर दिलेला आहे। आणि प्रफुल्ल गुडदे पाटील हे असं व्यक्तिमत्व आहे की त्यांनी अनेक गोरगरिबांना मदत केलेली आहे, वैद्यकीय मदत केलेली आहे। एवढंच नव्हे तर विद्यार्थ्यांना सुद्धा आर्थिक मदत करून त्यांनी मोठ्या मोठ्या पदावर नेलेलं आहे आणि आजही ते आर्थिक मदत विद्यार्थ्यांना करत आहे। एवढंच नव्हे तर त्यांचा अभ्यासिका हा त्यांचा आवडता विषय आहे आणि अभ्यासिका हा आवडता विषय असल्यामुळे त्यांनी विविध भागात लायब्रऱ्यासुद्धा उघडलेल्या आहेत। असं हे व्यक्तिमत्व त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही त्यांची कामे पूर्ण करू असं आमचं ते नेतृत्व आहे। नमस्कार, मी अनिता कमलेश लारोकर, प्रभाग 38 क ची काँग्रेस राष्ट्रीय पक्षाची उमेदवार आहे। जनतेला काय जनतेला आव्हान हेच घर कुठे आहे? मते द्यावे, चांगल्याच चांगल्या मतांनी जिंकून आणावे।
झालंय, पण विकास आणखी भरपूर झालाय. आणखी भरपूर बहुत विकास व्हायचा आहे आमच्या काही वस्तीमध्ये. विकास खंडित आहे. अजून काम तुम्हाला वाटते का की तुम्ही यांना निवडून दिल्याच्या नंतर हे कामं पूर्ण करतील? हो हो, हो हो, करतील हो. अशी आशा करतील. अपेक्षा आम्ही करतो त्यांच्याकडून, गुर्दे साहेबाकडून, की आमचे जे राहिलेले काम आहेत ते त्यांनी पूर्ण करून देतील अशी अपेक्षा आम्ही करतो. तुमचं समर्थन कुणाला आहे? काँग्रेसला. हो, एक महिला एका दुसऱ्या महिलेला समजू शकते. आशा तर करत आहो आम्ही, समजून घेतील तर आता समोर माहित पडन आता, कारण त्यांचा आता पहिलाच चान्स आहे ना. दोन त्याच्या अगोदर त्यांचे मिस्टर उभे होते ना. मिस्टर तर आलेच नाही ना. और भी गर्म कर दिया है। प्राइम एक्सोटिका सलून अब धर्मपेट में, जहां लग्जरी, केयर और ब्यूटी मिलकर बनाते हैं एक परफेक्ट एक्सपीरियंस। यहाँ हर सेवा है प्रीमियम। हमारे सिग्नेचर कोरियन हेयर स्पा, टिफनीज हेयर केयर और स्किन केयर के साथ प्राइम एक्सोटिका, जहां हर कदम पर मिलता है लग्जरी का एहसास और हर क्लाइंट को मिलता है घर जैसा प्यार। पायल मंधारी द्वारा स्थापित प्राइम एक्सोटिका सिर्फ एक सैलून नहीं बल्कि है खूबसूरती और आत्म देखभाल का प्रीमियम ठिकाना। विजिट एस प्राइम एक्सोटिका नियर शिवाजी नगर, धर्मपेट, अपोजिट स्टारबक्स, नागपुर। Luxury that feels like home.